जय जय रघुवीर समर्थ. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ कोण होते. स्वामी समर्थ 19व्या शतकातील महान एक संत होते. ते अक्कलकोट येथे वास्तव्य करीत होते आणि लोक त्यांना भगवान दत्तात्रयाचा अवतार मानत होते. त्यांच्या जन्माविषयी ठोस अशी काहीच माहिती नाही, परंतु ते अचानक प्रगट झाले अशी माहिती आहे. परंतु त्यांनी आपल्या कृपेने आणि सामर्थ्याने लाखो भाविकांचे जीवन बदलून टाकले. स्वामी समर्थांचा एक संदेश आजही प्रत्येक भक्ताच्या मनात रुजत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य म्हणजे फक्त शब्द नाही, तर ते आपल्याला दिलेलं आश्वासन आहे. जेव्हा माणूस खचतो, घाबरतो, एकटा पडतो, तेव्हा हेच शब्द त्याला धीर देत असतात. स्वामींनी आपल्या भक्ताला मोठमोठ्या उपदेशांपेक्षा फक्त नामस्मरण शिकवलं. साधं जीवन पण अफाट आध्यात्मिक शक्ती, असं त्यांचं जीवन होतं. 1878 साली त्यांनी समाधी घेतली, परंतु आजही त्यांच्या भक्तांना त्यांची उपस्थिती जाणवते. श्रद्धा असेल तर त्यांचे अनुभव नक्कीच येतात, असा प्रत्येक भक्त सांगतो. त्यांचे जीवन ते अचानक प्रगट झाले अशी श्रद्धा आहे. त्यांचे आई वडील यांची ठोस अशी कुठलीच माहिती नाही. ते अक्कलकोट येथे साधारण 1856 पासून वास्तव्य करीत होते. नंतर त्यांनी 1878 मध्ये त्यांचे निश्चिम भक्त बाळप्पा यांच्या घरी समाधी घेतली. मित्रांनो, कोणत्याही वेळेची सुरुवातच आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवत असते. आणि आज आपण सुरुवात करतोय अशी एक सिरीज, जी आहे श्रद्धेची, विश्वासाची आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेची. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर.